रोज दरवाढ होते याच्यामध्ये काही शंका नाही आहे. आणि यामध्ये ही परिस्थिती का उद्भवली, युद्धजन्य परिस्थिती, युद्धच मुळेच हे सगळं झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. परंतु म्हणूनच आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी याच्यावर आपल्याला वापर कमी करा किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करा शक्य तितक्या, अशा बऱ्याच काही आपल्याला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. आणि अनेक नेते आज त्याचं पालन करतात. महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर स्वतः मुख्यमंत्री अ, अनेकदा एक दोनदा रेल्वेने प्रवास केले आहेत, चार्टर विमानं टाळतायत, कमर्शियलनी प्रवास करतायत. परंतु प्रत्येक वेळास ते त्यांना शक्य नसतं तरी सुद्धा ते पाळण्याचा प्रयत्न करत आहे. माननीय उपमुख्यमंत्री देखील आपण पाहिलं की ते सुद्धा त्यांना सगळ्यांनीच आपापला ताफा अर्ध्यावर आणलेला आहे. आणि ही परिस्थिती निश्चितच या युद्धामुळे आलेली आहे. बरेच निर्बंध आपल्याला स्वतःला आपल्या हितासाठी करायचे आहेत आणि त्या आपण एक सुजाण नागरिक म्हणून आपण ते केले पाहिजे. माझ्या 4-5 सीट तर नक्कीच आहे आणि जिकडे आमचं प्राबल्य जास्ती आहे, जिकडे आमचे वोटर्स जास्ती आहे, साधारण 500, 1000, 800 वोटर आहेत, तर जिकडे ज्यांचे वोटर जास्ती आहे तिकडे निश्चितच आहे महायुती एकत्र लढेल. परंतु आता सीट वाटपावर चर्चा हे वरचे नेते घेतील. तिन्ही पक्षाचे जे नेते आहेत ते तिघांमध्ये समन्वय साधून लवकरच याच्यावर आपल्याला काय ते उत्तर मिळेल. ज्याचं जिकडे प्राबल्य जास्ती आहे तिकडे त्या पक्षाला ती सीट जाईल. आणि निश्चितच आपण पाहिलं की लोकसभा आणि विधानसभा नंतर या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, याच्यावर आमचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यामुळे आमचं दावेदारी अनेक ठिकाणी राहणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.